शिवसेना आमदार अपात्रतेवरील विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला सुरुवात झाली आहे। खासदार राहुल शेवाळ यांची साक्ष नोंदवण्यात येते। राष्ट्रवादी कोणाची याबाबत निवडणूक आयोगात युक्तिवाद पूर्ण झालाय। निवडणूक आयोगाने याबाबतचा निकाल राखून ठेवलाय आणि येत्या 2 ते 3 आठवड्यात राष्ट्रवादी कोणाची यावर निकाल येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा सहभाग घेतला होता। संजय राऊतांकडून प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिकांचा एकमेकांना पेढे भरवतानाचा फोटो पोस्ट करण्यात आलाय आणि या फोटोला कवितेचं कॅप्शन देत राऊतांनी टोला लगावलाय। महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये एनआयएनं मोठी कारवाई केली आहे। महाराष्ट्रात 43 ठिकाणी तर कर्नाटकामध्ये 2 ठिकाणी एनआयएनं धाडी टाकली आहे आणि आयसीशी संबंधित संशयित कारवायांवरून ही धाड टाकण्यात आली आहे। रायगडच्या खोपोलीमधून 106 कोटींचा ड्रग्ज जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली सुरू एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू होता। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार सभा पार पडणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची ही पहिलीच ओबीसी सभा आहे आणि त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाबाबत प्रकाश शेंडेंच्या वक्तव्यावरून मराठा समाज सध्या आक्रमक झालाय। कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून त्यांचा निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते आहे। पुण्यात ठाकरेंच्या सेनेचे नेते खासदार संजय राऊतांची आज जाहीर सभा पार पडणार आहे आणि सायंकाळी होणाऱ्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणासाठीची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेली शिंदे समिती आज पुणे जिल्हा दौऱ्यावर जाणार आहे आणि समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे हे पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेणार आहेत। तर भाजप भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करत नाही। मलिक आणि इतरांवरील आरोपांमध्ये फरक आहे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। आज लातूरमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे। जिल्ह्यातील उदगीर, जांब आणि निलंग्यात जरांगेंची भव्य रॅली आणि जाहीर सभा पार पडणार आहे। कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडल्यात आणि संबंधितांची नावे समजत नसल्यानं मराठा क्रांती मोर्चाकडून जनसंपर्क कार्यालय सध्या सुरू करण्यात आलंय आणि कराडमध्ये पहिल्यांदा जनसंपर्क कार्यालय हे सुरू करण्यात आलंय। नागपुरात आज राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा नाशिक पोलिसांनी ताबा घेतलाय। नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाच्या गुजरात कनेक्शन संदर्भात त्यांची चौकशी होणार आहे आणि त्याला आर्थर रोड कारागृहातून नाशिकला नेण्यात आलाय। उद्या मध्य हार्बर रेल्वे आणि मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय। मुंबईत केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरणाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आलंय आणि यावेळी सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या 70 ते 80% वाढवल्याचं सांगितलंय। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांकडून बेमुदत कांदा लिलाव बंदीची हाक देण्यात आली आहे। लिलाव बंदीची हाक दिल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर कांदा निर्यात बंदी निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिले आहे। पश्चिम विदर्भात 11 महिन्यात 1034 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। अमरावती विभागात प्रशासनानं 463 शेतकरी आत्महत्या पात्र तर 293 शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवले आहेत आणि 23 वर्षात अमरावती विभागात 19,900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। हिंगोलीत अवयव विक्रीसाठी काढलेल्या शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। शेतकऱ्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो आणि कांद्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि यावेळी जिल्ह्यातील 11 तालुक्यात 7,836 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान पंचनामे करून अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे।
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या संख्येनं दाखल झालेत। कार्तिकी एकादशीचा सोहळा आळंदी नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। आळंदीमध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। विविध रंगीबेरंगी फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आलाय। 2.5 ते 3 टन फुलांचा वापर या सजावटीसाठी केला गेलाय। कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान जालना जिल्ह्यातील शेषराव सोपात आडे आणि त्यांच्या पत्नी गंगूबाई शेषराव आडे यांना मिळालाय। 2021 मध्येही याच कुटुंबाला मान मिळाला होता आणि गेले 25 ते 30 वर्ष आडे कुटुंबीय हे वारी करतायत। भागवत एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि पहाटे श्रींच्या समाधीला दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात आलाय। एकादशी निमित्त आळंदीत एकूणच भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। भागवत एकादशी निमित्त आळंदीत राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होते आणि एकादशी निमित्त एसटी महामंडळानं पनवेल ते आळंदी अशी विशेष बस सेवा सुद्धा सुरू केल्या आहेत आणि त्यामुळे भाविकांची पनवेल बस स्थानकात मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। संभाजीनगरमधील 70% मनपा शाळांना कुलूप लागण्याची शक्यता आहे आणि 2000पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सध्या प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच 14 मनपा शाळा बंद करण्यात आल्या आहेत। वाशिमच्या महागावमधील पैनगंगा नदी पूल नसल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्लास्टिक ड्रमच्या होडीनं प्रवास करावा लागतोय। नदी पलीकडील शेतात जाण्यासाठी 20 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतंय आणि त्यामुळे शेतकरी होडीतून प्रवास करतायत। जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून चक्क नगरसेवकानं घंटागाडीचं स्टिअरिंग हाती घेत शहरात फिरून कचरा संकलन केलाय आणि साताऱ्याच्या दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक रुपेश मोरे यांनी केलेल्या कार्याचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे। कोल्हापुरातील टिप्पर चालकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलंय। किमान वेतनासाठी शहरातील टिप्पर चालक बेमुदत संपावर बसले आहेत। राज्य सरकारनं पीक विमा योजनेतील 6 कोटी रुपये हे पीक विमा कंपन्यांच्या घशात घातल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने चर्चा करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाटिवडे परिसरात हत्तीच्या पिल्लानं शेतकऱ्यांच्या सुपारी आणि केळी बागायती उद्ध्वस्त केल्यात आणि हत्तीनं पळवून लावण्यासाठी ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी आरडाओरड सुद्धा केली आहे आणि तरी हत्तींकडून शेतकऱ्यांचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। हरभरा पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून सरकारनं तातडीनं मदत करण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत। पालघरमधील भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास आघाडीच्या आदिवासी दलित सेनेकडून आमरण उपोषण सध्या सुरू आहे आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांनाही बसलाय। अवकाळीमुळे द्राक्षांची आवक घटल्यानं द्राक्षांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे तर यामुळे ग्राहकांची द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात रखडलेल्या प्रकल्पांमुळे सध्या शेतकरी सिंचनापासून वंचित असल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांचं आणि देशाचं दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय असल्याचं अनिल घौटांनी म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यात सततच्या हवामान बदलाचा फटका शेती पिकांना बसतोय। गेल्या काही दिवसांपासून या हवामान बदलांमुळे पिकांवर रोगराईचं सावट येत असल्यानं शेतकरी सध्या संकटात सापडलाय। शेतीमालाला योग्य भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेचे साक्री ते मंत्रालय पायी मोर्चा काढलाय आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी सुद्धा झाले होते। सरकारी रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि MRI मशीन नसल्यास त्या खरेदी केल्या जाणार आहेत आणि यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय।
तर बेस्ट बसमधून ऑटिझम आजारानं त्रस्त प्रवाशांना सध्या 11 डिसेंबरपासून मोफत प्रवास करता येणार आहे. दिव्यांग व्यक्तींप्रमाणे या प्रवाशांना देखील सर्व सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. तर दाट धुक्यामुळे सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांना त्याचा फटका बसलाय आणि त्यामुळे सकाळी लोकल रेल्वेच्या वेळेस सुद्धा याचा परिणाम दिसून येतोय. तर लसूण उत्पादनात 6 महिन्यापासून आवक घटल्यानं बाजारात लसूण थेट 350 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय आणि किरकोळ बाजारात हाच भाव प्रति किलो 400 रुपये झालाय आणि आजवरचा सर्वाधिक भाव असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेनं यूपीआय मर्यादा प्रतिव्यवहार 1 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतलाय. रुग्णालय आणि शैक्षणिकांसाठी सध्या 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये पर्यंतचा वाढीव निर्णय घेतलाय आणि त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गागा भट्ट यांचं वंशज लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षितांची पूजेला उपस्थिती असणार आहे आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 तारखेला पार पडणार आहे. अकोला शहरात संताजी जगनादे महाराजांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी यात्रेत सहभाग नोंदवलाय. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून वाद झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलं होतं. दरम्यान आता दोन्ही गटांना कार्यालय वापरण्यावर सहमती दर्शवल्यानंतर कार्यालय खुलं करण्यात आलंय. अमरावतीच्या भंडोरा गावात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. माजी आमदार प्रभुदास भिलावेकरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय आणि यावेळी किसान मोर्चाचे राजाभाऊ येवले यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजपा पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. मुंबई आग्रा महामार्गावरील डागडुजीचं काम अखेर सुरू झालंय. धुळे ते शिरपूर दरम्यान खड्डे बुजवण्याचं काम महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलंय आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. धुळे शहरातील वडजाई रोडचं काम धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनधारकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. तर रस्त्याचं काम लवकरच पूर्ण करण्याची मागणी नागरिक करतायत. तर वर्ध्यामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफी डेटा ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. टेलिग्रामवरून 100 रुपयात 2 GB डेटा विक्री करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. राजेंद्र डहाके असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. Thank you.